मॉर्निंग. तर इतक्या दिवसानंतर ब्लॉग बनवते कारण इतक्या दिवस काही झालं नाही आणि आता म्हटलं की बनवावं. आज पण तसं काही होणार नाही आहे बट म्हटलं की बनवावं. तर बघू आजचा दिवस कसा जातो. तर त्यानंतर ना मी आंघोळीला गेली. आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी इथे पूजा पण केली आणि आमच्या इथे तर खूप सारे देव आहेत, सगळ्यांचीच पूजा करावं लागतं. तर भेटू आपण माझी पूजा वगैरे झाल्यानंतर. तोपर्यंत तुम्ही बघत राहा. फायनली पूजा डन झाल्यानंतर आई मला म्हणाली की मला वेळ लागेल, तू जेवण करून घे. आणि मी ते बघत होती एखादा चांगला पिक्चर लागला पाहिजे. तर पिक्चर लागल्याशिवाय तर माझं जेवण सुरू नाही होणार. बघा मी जेवायचं पण घेऊन बसले, तशी तर गादीवर बसत नाही बट तिथनंच टी व्ही चांगली दिसते मग मी आजच्या दिवस बसून घेतलं. आणि शेवटी काहीच नाही सापडत होतं तर मी ॲट द एंड लावलं आपलं डोरेमॉन. एखादा भूताचा पिक्चर असेल म्हणून मी अंधार करून बसली बट जेवण झाल्यावर बघू. ओके, तर मी एक पिक्चर बघितला भूताचा आणि आता वाजले लिटरली 2:30 झाले असेल. तर मम्मीला आता सुट्टी झाली आहे. मम्मीने मला कॉल केला होता की तू ये, कारण मला जे डॉक्युमेंट्स करायचे होते म्हणजे मी तुम्हाला आठवते मी एक स्कॉलरशिपचा फॉर्म भरला होता तर त्याचंच थोडी मिस्टेक झाली आहे. तर अमरावती तर आता मी जाणार नाही, ते इथनंच होत असेल तर मी इथनंच करते. तर मी आले तिथे नेट कॅफेमध्ये आणि इथे होते बट त्यांनी मला म्हटलं की तुझा आय डी नंबर पाहिजे. आता डॉक्युमेंट्सचे फोटोज तर माझ्या मोबाईलमध्ये होते बट आय डी नंबरचा मी फोटोज नाही काढला होता. तर मी ते काकाजीला विचारलं, काकाजी ड्युटीवर होते तर उद्या जाऊ परत. तर आता इथे टाईमपास करून किंवा इथं बसून काही फायदा नाही म्हणून मी आणि मम्मी चुपचाप निघालो आम्ही घराकडे. तसं तर मम्मी म्हणाली की चल आप्पाजीकडे, बट चला घरी, आता चुपचाप घरी जाऊ. तर घरी गेल्यावर असं काही सरप्राईज भेटेन असं एक्सपेक्टेशन नव्हती, म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं. घरी आल्यानंतर काहीच जास्त शूट नाही केलं, बस आता कपडे चेंज करायचे असं होतं. आणि मी कॅमेरा बंद करून थोडी लेटली आणि तितक्यात झाली आणि मग मी झाडू पोछा लावला. नंतर आम्ही दोघींनी मिळून दिवे लावले. आम्हाला नाही माहीत होती की येणार आहे म्हणून बट मी जेव्हा काकाजीला कॉल केला तर काकाजीकडे मावशीकडचा फोन होता ज्याच्यात बॅलन्स वगैरे सगळं असते. तर मी शायद तेव्हाच समजली होती बट वाटलं नव्हतं की खरंच येईन म्हणून. मला वाटलं काही काम वगैरे असेल ड्युटीवर, काकाजी कधी फोन नेत नाही लॉकरमध्ये असते तर. बट आज नेलता आणि हे बघा ही येऊन बसली, म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं येणार आहे म्हणून. आणि ही म्हणते फोटो काढ. तर ते सोडा, मी आता बनवते पास्ता. तर लाईन गेली होती म्हणून फ्लॅश ऑन केला, त्या पुरा व्हाईट व्हाईट दिसत होता म्हणून फ्लॅश बंद केल्यावर थोडासा रेड आला. आणि त्याच्यानंतर मला वाटलं येऊन जाईल लाईन तर मी वरती गेली. आता मी वर आली आहे आणि इथची लाईन गेली आहे बट इट्स ओके. इथे मी एडिटिंग करून घेते शांततेने. आणि मी आज लिटरली 2-3 भूताचे पिक्चर पाहून इथं एकटी वर फिरते बघ, कोणीच नाही आहे.
स्टील माझी एडिटिंग वगैरे सगळे डन झालं आहे, बट लाईन आली नाही आहे. आणि खाली पण जाऊन काय करायचं आता, जेवण मग झोपायचंच आहे. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट. आजचा व्ह्यू पण तसाच आहे नाईटवाला, वरती चांदण्या पण ते दिसत नाही आहे. चला मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. भेटू आपण उद्या. जर उद्या काही इंटरेस्टिंग होईल तर उद्या मी शूट करेन, अदरवाईज भेटू आपण नंतर कधी. तर गुड नाईट.